अनंत ब्रह्मांडे उदरी. काय भाषा, काय अर्थ, काय त्याचा? एक ब्रह्मांड, एक सौरमंडल नाही, अशी अनेक सौरमंडल, अनेक ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, ज्याच्या पोटात आहे, ज्याच्या स्वरूपात आहे. मग तो केवढा आहे, तो कसा आहे? आणि म्हणून हरी अनंत, हरी कथा अनंता. परमात्म्याचं एक नाव सहस्रनामापैकी अनंत हे सुद्धा आहे, कारण त्याचा अंतपार लागत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? अनंत. त्याचे गुणही अनंत आहे, त्याचं सामर्थ्यही अनंत आहे, त्याचे अवतारही अनंत आहे, आणि त्याचं स्वरूपही तितकंच व्यापक आणि अनंत आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा समजणं, अहो त्याचं ब्रह्मांडच कळेना. आता हे फार लांबचं झालं बुवा. खेडेगावांमध्ये लोक राहतात. आता हे तर शहर आहे, शहर कळणं थोडं अवघड आहे. मोठं शहर आहे, जिल्ह्याचं आपलं स्थान आहे, आपला स्वाभिमान आहे हे अहिल्यानगर शहर. पण खेडेगाव 2-3 हजार लोकवस्तीचं खेडेगाव. आपण सगळे खेडेगावातून बहुतांशी आलेली मंडळी इथे बसलेली आहे. खेडेगाव तरी माहीत असतं सगळं. 3,000 लोकवस्तीचं गाव असलं तरी कधी कधी गावचाच माणूस गावच्याच माणसाला रामराम घालतो. रामराम, कुठून आले पाहुणे? तो म्हणतो, अहो तुम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी मतदान मागायला आले होते ना ग्रामपंचायतीला आमच्या घरी. आम्ही त्या वार्डातले नाही का, त्या मळ्यातले नाही का, तमक्याचा पुतण्या आहे ना मी, तमक्याचा मुलगा आहे ना मी. आणि मग तो म्हणतो, अरे 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 चुकलं बरं का पोरा, तुला जरा ओळखलं नाही मी. म्हणजे एका गावाचा आपल्याला नीट परिचय नाही, आकलन झालेलं नाही. बरं, हे झालं माणसांचं. बाकी भौतिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, व्यावसायिक दृष्टीनं, शैक्षणिक पातळीवर, लग्न कार्यांच्या पातळीवर सगळं अभ्यास आहे का गावाचा? तरी किती लग्न झाले, किती लग्न राहिले? थोडीफार माणसं असतात ज्यांचा हा सखोल अभ्यास गावाविषयी असतो. पण तरी किती सखोल असला तरी त्यातून काहीतरी, चला माझा मुद्दा एवढाच आहे, एक छोटंसं गाव, छोटासा शिवार, त्याचं सुद्धा नीट आकलन होत नाही. मग ब्रह्मांडाचं कसं, आणि अनंत ब्रह्मांड ज्याच्या स्वरूपात आहे त्या परमात्म्याचं कसं? म्हणून कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. परमात्मा हा किती अनंत आहे, किती व्यापक आहे, तर त्याविषयी बोलायला शब्दच नाही आहे. अनेक वक्त्र नयनाद अनेकाद्भूत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्या अनेकोद्यतायुधम. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये अर्जुन जेव्हा हे विश्वरूप पाहतोय, आणि मग ते विश्वरूप कसं आहे त्याची वर्णन आहे, की ज्याला अनेक मुख आहे, अनेक हात आहे, अनेक पाय आहे, आणि ज्याचा अंतपार नाही आहे. आणि म्हणून असा हा परमात्मा वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला, पण वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही मौन राहिला. तो नेती नेती म्हणून स्तब्ध झाला. श्रुती म्हणती नेती नेती एको गोविंदू रे. श्रुती म्हणजेच वेद. वेद श्रुती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी म्हणतात नाही नाही, आम्हाला तो आता समजायला तयार नाही. आणि वेदाधिक श्रमले न कळे जया पार. श्रमले म्हणजे प्रयत्न केला, हे महत्वाचं आहे बरं का. म्हणजे एखादी गोष्ट प्रयत्न करून समजली नाही म्हणणं वेगळं, आणि काहीच न करता एखादा विषय समजला नाही. आता इथे सगळे आमचे शिक्षक बंधू भगिनी अनेक बसलेले आहे. काही विद्यार्थी असे असतात, खरोखर अभ्यास करतात, आणि नाही समजलं तर प्रामाणिकपणे गुरुजींना, आपल्या बाईंना विचारायला येतात की बाई हे समजून सांगा, गुरुजी हे समजून सांगा. काहीच करत नाही, उघडून सुद्धा पाहत नाही, पण उगीच छाप टाकायला येतात गुरुजीवर. सर तो चॅप्टर म्हणजे काय? गुरुजी म्हणतात तो चॅप्टर नाही, तू चॅप्टर आहे, छाप नको टाकू माझ्यावर. किती अभ्यास केला ते सांग. विठाला विठाला आता गुरुजी त्या वर्गाची सगळी नस जाणणारे असतात. त्यांना माहिती असतं की कोणता विद्यार्थी काय पद्धतीनं अभ्यास करतोय, काय नाही करतोय, कोण आळशी आहे, कोण अभ्यासू आहे. मुद्दा इतकाच आहे मायबाप हो, की एखादा विषय न समजता काहीच समजलं नाही म्हणणं हे अज्ञानीपणाचं होईल. पण वेदासारख्यानं म्हणावं, एवढं जाणून सुद्धा न कळे जया पार. श्रमले, प्रयत्न केले, नाही कळलं. आणि शास्त्र आपल्याकडे 6 आस्तिक शास्त्र, 6 नास्तिक शास्त्र.
त्याचा विस्तार करत नाही. परंतु मग 6 आस्तिकशास्त्र आहेत, त्यांचं मतही वेगवेगळं आहे. मग कोणी म्हणेल जर आमच्या शास्त्राचंच एक मत नाही तर आम्ही शास्त्राचं ऐकायचं कशाला? ज्यांचं एक मत नाही त्यांचं ऐकायचं. मी आपल्याला एक सांगून जाईल, शास्त्र सांगतात ते खोटं नाही आहे, फक्त ते अपूर्ण आहे. बाकी ते असत्य नाही आहे. ते काय आहे? अपूर्ण आहे. संपूर्ण सांगताच येत नाही म्हणून अपूर्ण आहे. कारण संपूर्ण कसं त्याला सांगणार? मी जरा उदाहरणानं बोलू का? आपल्या विभागातील एखादी आदरणीय व्यक्ती आहे, त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि 4 जणांना त्यांच्याविषयी बोलण्यासाठी सांगितलं गेलं आहे. एक बालपणीचा मित्र आहे, एक नातेवाईक आहे, एक समाजकारणातला माणूस आहे आणि एक वारकरी आहे. 4घांना भाषणाची संधी दिली. जो समाजकारणातला माणूस होता तर या माणसाचं सामाजिक कार्य कसं आहे त्या अंगानं त्यानं उदाहरणं दिली, अनुभव सांगितले, कार्य सांगितलं. जो वारकरी होता या माणसाचं वारकरी म्हणून काय कार्य आहे, आध्यात्मिक म्हणून काय कार्य आहे, या अनुषंगानं त्यानं भाषण केलं. जो बालमित्र होता तर बालपणी प्रतिकूल परिस्थितीतून आमच्या या मित्रानं कसा अभ्यास केला आहे, कशी वाटचाल केली, या आठवणी त्यानं अगदी भावूक होऊन सांगितल्या. आणि जो नातेवाईक आहे, नातेवाईकामध्ये सुद्धा हा माणूस कसा आदर्श आहे हे त्यानं सांगितलं. पण मला सांगा, 4 जणांनी जे सांगितलं ते परिपूर्ण आहे का? त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन त्यात आलं का? मी म्हणतो 40 जणांनी जरी भाषण केलं, 4वर 1 शून्य देऊया, तरी सुद्धा परिपूर्ण बोलता येईल का? बरं, मग जे बोललंय ते खोटं आहे का? खरं आहे, ते असत्य नाही आहे, पण ते अपूर्ण आहे. विठाला विठाला म्हणजे नास्तिक लोकांची जी टीका आहे ना वकील साहेब, त्याच्याविषयी आमचं हे वारकऱ्याचं आर्ग्युमेंट आहे. तुमच्या भाषेत वकील महाशयांचं जसं आर्ग्युमेंट असतं एखाद्या विषयावर, तसं आमचं वारकऱ्यांचं आर्ग्युमेंट आहे की आमचे शास्त्र जे सांगतात ते सत्य आहे, फक्त त्यांची मतं वेगवेगळी काय, तर त्यांना जितकं समजलं त्यांनी तितकं सांगितलं. जुन्या माणसांनी, जुन्या आमच्या पूज्य कीर्तनकारांनी सांगितलेला दृष्टांत आहे. एका गावामध्ये हत्ती आला आणि तो हत्ती पाहण्यासाठी गावकरी जाऊ लागले. त्या गावकऱ्यांमध्ये त्या गावातले 2-4 जण असे होते, दुर्भाग्यानं त्यांना दिसत नव्हतं, सुरदास होते. पण ते सुरदास ओट्यावर बसलेले देवळाच्या, आणि ते म्हणायला लागले, अरे आपल्याला जर दिसत असतं, लोक हत्ती पाहायला गेले, आपणही गेलो असतो. त्यांचा एक डोळस मित्र, त्याला जरा वाईट वाटलं की अरे आपल्या मित्रांना दृष्टी नाही, आपण घेऊन जाऊ त्यांना. चला रे गड्या, मी घेऊन जातो तुम्हाला, निदान हात लावून तर बघा हत्ती कसा. त्या 4 सुरदासांना त्यांचा एक डोळस मित्र हत्ती पाहायला घेऊन गेला. हत्तीवाल्याला विनंती केली, या 4घांना उभं केलं. पहा म्हणे हत्ती, हातानं चाफून पहा. आता पहा म्हणल्यावर तो हत्तीवाला म्हणाला, पहा लवकर पहा, लवकर हात लावा, शेवटी हा पशु आहे, इकडे तिकडे जर बाजूला सरकला तुम्हाला काही व्हायला नको. मग एक जण शेपटीजवळ उभा होता, त्यानं घाईघाईत शेपटी चाफली. एक सुरदास पोटाजवळ उभा होता, त्यानं पोट चाफून पाहिलं. एक सुरदास कानाजवळ उभा होता, त्यानं कान चाफून पाहिला. एक सुरदास सोंडेजवळ उभा होता, त्यानं सोंडेला हात लावून पाहिला. आणि मग थोडं बाजूला झाल्यानंतर हे मोठे आनंदी झाले, वा वा वा, हत्ती पाहिला आपण, चला थोडा हात लावून का होईना पण पाहिला. कसा आहे रे हत्ती? तो डोळस मित्र विचारायला लागला. ज्यानं शेपटी हातानं चाफून पाहिली होती तो म्हणाला, हत्ती हा जाड दोरखंडाप्रमाणे आहे. आता हत्ती म्हणजे शेपूट आहे का? पण त्याच्या हातात शेपूटाला याला कोणी काय करावं? तसं जे ईश्वराविषयीचे जे मतभेद आहेत ना जगातले, ते या पातळीवरचे आहे. बस, बाकी काय त्याला जास्त डोकं लावण्याची गरज नाही, ते या पातळीवरचे आहे. कारण तो विषय इतका गहन आहे, इतका व्यापक आहे, तो सामान्य बुद्धीला अनाकलनीय. मी पुन्हा पुन्हा कीर्तन सुरू झाल्यापासून हा शब्द वापरतोय, अनाकलनीय, कारण त्याचं आकलन होणं शक्यच नाही आहे. आणि म्हणून ज्याला जितकं कळलं. दुसरा म्हणला हत्ती डांगरासारखा आहे, मोठ्या डांगरा, त्याला पोट पाहिलं. तिसरा म्हणला हत्ती मोठ्या सुपासारखा आहे, त्यानं कान पाहिला होता. चौथा म्हणला हत्ती खांबासारखा आहे, त्यानं सोंड पाहिली होती. मला पुन्हा तोच प्रश्न तुम्हा सज्जनांना विचारायचा आहे की या 4घांनी केलेलं वर्णन खोटं आहे म्हणता येईल का? असत्य नाही आहे, पण अपूर्ण आहे. विठाला विठाला
ईश्वराविषयीचं संपूर्ण ज्ञान या जगामध्ये एकच ठिकाणी मिळू शकतं आणि ते म्हणजे सद्गुरू. दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती. 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 कारण गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. गुरु हे सूत्रात्मक रीतीने बोलतात, पण परिपूर्ण ज्ञान होईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात. मी काल एका महापुरुषाचं श्रवण करत होतो. त्यांनी सांगितलं, या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे. जसं साधारण नदीतून तरुण जायचं तर नाव पाहिजे आणि नावाडी पाहिजे. या दोन्ही गोष्टी नसतील तर पलीकडे जाता येत नाही. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले, नाव नसली तरी एखाद्या वेळेला नाहीच उपलब्ध, पण नावाडी जर असला तर तो 4 लाकडं एकत्र बांधीन, त्याचा ताफा तयार करील आणि न्यायचंच असलं तर तुम्हाला तो पलीकडे घेऊन जाईल. नुसती नाव असेल तर तुमचं जाणं होणार नाही, पण नाव नसली तरी, नावाडी जरी नुसता असला तर त्या नावाड्याच्या जागी गुरुचं स्थान आहे. या भवसागरातून पहिलं तीराला आपल्याला घेऊन जाण्याचं काम हे संत सद्गुरू हे करत असतात. गुरुबिन कौन बतावे बाट, बडा बिकट है यमघाट. विठाला विठाला. आणि म्हणून परमात्म तत्वाचं यथार्थ ज्ञान करून देण्याचं काम संत, साधू, सत्पुरुष, महापुरुष करतात. बाकी त्याला जाणण्याचं काम सगळेच जण. म्हणून त्याला जाणून घेताना मतभेद आहेत, त्याला जाणून घेताना वेगवेगळी मतांतर आहेत. अशा पद्धतीनं विशेष करून आपल्या या हिंदू धर्मामध्ये, आपल्या या भागवत धर्मामध्ये अनेक पंथ आहे, उपपंथ आहे, अनेक ग्रंथ आहे, अनेक उपासना पद्धती आहे, अनेक दैवत आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी याला असत्य म्हणता येत नाही. याचा नीटपणे आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक थोर विद्वान अभ्यासक आहेत, शंकरजी अभ्यंकर म्हणून. त्यांनी भारतीय पंथ आणि त्यांच्या उपासना असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो पंथाविषयीचं सविस्तर निरूपण, भला मोठा ग्रंथ आहे. भारतातले एकूण पंथ किती, त्या पंथांचा कोणत्या शतकात, कोणत्या काळात जन्म झाला, त्यांची वाटचाल कशी झाली, त्यांची विचारधारा काय, उपासना पद्धती काय. खरं म्हणजे जाणून घ्यायला एक जन्मसुद्धा अपूर्ण आहे. आमचे गुरु महाराज ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की भारतातल्या सगळ्या ग्रंथाची एक एक प्रत एका जागी जरी आणून ठेवली, सगळ्या ग्रंथांची, सर्व प्रकारच्या ग्रंथांची फक्त एक एक प्रत एका जागी भारतातल्या आणून ठेवायची ठरवली तरी त्याचा हिमालय पर्वत होईल. म्हणून हा देश भारत आहे. भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे त्या ज्ञानामध्ये, चिंतनामध्ये रममान असलेले लोक. हा ज्ञानचिंतनाचा देश, ही ज्ञानभूमी आहे, ही देवभूमी आहे, ही पुण्यभूमी आहे. आणि म्हणून आपल्याला हे आयुष्य अपूर्ण आहे. एखाद्या अर्ध्या विषयातलं एखादं थोडं बहुत ज्ञान आपल्याकडे असतं, परंतु ते फारच अपूर्ण असतं. पण अध्यात्मामध्ये सद्गुरूंच्या द्वारा ज्या वेळेला साधना करून आत्मबोध प्राप्त करून दिला जातो, त्या दिवशी मात्र काहीही अपूर्ण राहत नाही. दिधले संपूर्ण माझे. नाथ महाराज हे संपूर्ण ज्ञान ज्यांना होतं असे संत होते, कारण त्यांना पैठणच्या नाथ बाबांना सुद्धा देवगिरी किल्ल्यावरती असलेले महान संत जनार्दन स्वामी महाराजांचा साक्षात्कार झालेला, त्यांचं कृपाप्रसाद मिळालेला आणि त्यांच्याद्वारा दत्तप्रभूंचा प्रत्यक्ष साक्षात्कार नाथबाबांनी अनुभवलेला होता. आणि त्यामुळे आत्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते नाथ महाराज. ते सांगतात, जे वेदाला कळलेलं नाही, जे तत्व श्रीकृष्ण तत्व शास्त्राला कळलं नाही,
पण तोच परमात्मा या भूतलावर जेव्हा पाप वाढलं, कंस, चानूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत अशी राक्षस मंडळींनी जगाला त्राहिमाम करून सोडलं. पृथ्वीनं सुद्धा आता भगवंताकडे प्रार्थना केली की मला पापाचा भार सोसवत नाही, सगळी प्रमाणं सगळं आम्हाला ठाऊक आहे, पण आता वेळेची मर्यादा म्हणून मी थोडं घाईनं पुढे जातोय. आणि मग भगवान परमात्म्यानं आता या भूतलावर अवतार घ्यायचा आहे असं शेष नारायणाला सांगितलं. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता. शेष नारायणाला जेव्हा सांगितलं त्यावेळेला शेष नारायण म्हणले, देवा मला येण्याची इच्छा नाही अवताराला. हे पहा, एखाद्या प्रवासात तुम्ही तुमच्या सोबत नेलेल्या माणसाचे जर हाल केले तर पुढच्या वेळेला तो माणूस तुमच्या सोबत यायला तयार होत नाही. माझ्यासारख्या एखाद्या महाराजांनी तीर्थयात्रेला लोक नेले आणि 2-2 दिवस बिन भाकरीचे ठेवले आणि पुन्हा पुढच्या वेळी चालता का आमच्याबरोबर, लोक म्हणतील तुम्हाला काही, पुढचं नाही बोलत मी, पण अरे तुम्ही आम्हाला भाकरी वेळेवर दिली नाही आणि तुम्ही आम्हाला परत चला म्हणता. म्हणून कोणत्याही प्रवासामध्ये, तो महाराजासोबत केलेला प्रवास असो, तो पाहुण्यांसोबत, मित्रासोबत, नातेवाईकांसोबत, पण ज्या प्रवासात माणसांना जरा त्रास होतो, पुढच्या प्रवासाला माणसं त्यांच्याबरोबर मोफत चला म्हटले तरी येत नाही. विठाला विठाला. आता हे उदाहरण का दिलं? राम अवतारामध्ये शेष नारायण बरोबर आले होते. भगवान विष्णूने घेतलं रामरूप आणि शेष नारायणाने घेतलं लक्ष्मणाचं रूप. मग त्यावेळेला शेष नारायण म्हणले, तुम्ही थोरले झालात आम्ही धाकटे झालो, तुम्ही मुख्य झालात आम्ही उप झालो. हे तर कळतं. मग आमचे हाल झाले आणि त्याच्यामुळे आता आमची येण्याची तुमच्याबरोबर काही इच्छा नाही. मग भगवान आहे तो. शेवटी तडजोड हा जीवनाचा नियम आहे, ध्यानात ठेवा. म्हणून प्रपंच करताना, व्यवहार करताना, समाजामध्ये वेगवेगळे काम करत असताना तडजोडीची भूमिका देव ठेवतो. माणसाने खूपच अट्टहास करू नये, दुराग्रही राहू नये. आवश्यक आहे तिथे माणसानं 2 पावलं मागे घ्यावं. हे छत्रपती शिवरायांच्याही चरित्रातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अवतारात येताना म्हणाले, एक काम करा शेष नारायणा, मागच्या वेळेला मी थोरला होतो, तुम्ही धाकटे होतात, आता या अवतारात, कृष्ण अवतारात शेष नारायणजी तुम्ही थोरले व्हा, मी धाकटा होतो, तुम्ही मुख्य व्हा, मी उप होतो. हे तर कळतं की नाही? कळलं असं गृहीत धरून पुढे जातो. तेव्हा सांगण्याचा भाग इतका आहे, भगवान सुद्धा तडजोड करतो. आणि मग शेष नारायण हेच बलराम दादा झाले. म्हणजे थोरलं कोण झालं? बलराम. पण गंमत एक आहे, भगवान थोरले झाले काय, धाकटे झाले काय, निर्णयाची सूत्र सगळी त्यांच्याच हातात. विठाला विठाला. विशेष क्षमता आहे, ती विशेष क्षमता कुठेही जात नाही आणि ती क्षमता त्या व्यक्तीकडे ते काम खेचून आणते. आणि म्हणून भगवान आता श्रावण वद्याष्टमीच्या मध्यरात्री प्रगट झालेले आहेत. वसुदेव देवकी कारागृहात आहे. मायबाप हो, जीवनामध्ये तुमच्या काही चांगलं घडायचं असेल तर अगोदर काही परीक्षा होत असतात. आपली मुलं मुली शिकतात शाळेमध्ये, व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, मोठी होतात, परंतु त्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात. आणि त्या परीक्षा आता अलीकडच्या काळात सोप्या राहिलेल्या नाही. तुम्ही जरा एकदा हल्ली मुलांची पुस्तकं वाचून तर पहा, तुम्ही म्हणाल धन्य आहे पोरांची, आपल्या काळात हे असं नव्हतं, अरे आपल्याला लई सोपं होतं असं तुम्ही सगळे म्हणाल. तेव्हा पोरांना सुद्धा समजून घ्या बरं. इतकेच मार्क कमवून नाही पडले, तितकेच कमवून नाही, लई अक्कल नाही चालवायची आपली. ते पोरं काय करतायत त्यांचं त्यांना ठाऊक आहे. अभ्यास किती अवघड आहे, लेकरांना समजून घ्या. विठाला विठाला. शेवटी परिस्थिती बदलत राहते, परीक्षा द्याव्या लागतात. वसुदेव देवकीनं कोणतं पाप केलं होतं म्हणून ते कारागृहात गेले? कोणतंही पाप नाही.
कोणता अपराध नाही. फक्त जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडायचं आहे म्हणून या परीक्षेला सुरुवात झाली. लग्नापासूनच. लग्नामध्ये आकाशवाणी झाली, 8वा बाळ कंसा तुझा काळ होणार आहे. तिथेच मारायला धावला बहिणीला सख्या. कारण शेवटी दुर्जन माणसं त्यांचा सज्जनपणा तोपर्यंतच टिकून ठेवू शकतात जोपर्यंत त्यांच्या स्वार्थावर गदा येत नाही. दुर्जन माणसांनी सज्जनपणाचा बुरखा घेतलेला असतो आणि तो सज्जनपणा त्यांच्या स्वार्थावर टाच येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला सात्विक दिसतील, सज्जन दिसतील. पण त्यांच्या स्वार्थावर काही गदा येते म्हटलं की त्यांच्यातला आसूर जागा झाल्याशिवाय राहत नाही. हे समाजातलं चित्र आहे, ही वास्तविकता आहे. म्हणून खरा सज्जन जो कोणत्याही प्रसंगामध्ये आपल्या सज्जनतेपासून विचलित होत नाही तो आहे. ज्याला प्रसंग परत्वे आपल्यातला आसूर ज्याच्यातला जागा होतो, हिंसाचार करण्याची प्रवृत्ती होते. आणि म्हणून कंस हा शेवटी आसूर आहे. आणि बहिणीच्या पोटी येणारं बाळ आपला काळ होणार आहे. काय त्या बहिणी वाचून राहिलं, हे बहिणीला मारायला लावला. लग्नामध्ये हात तो धरिला वसुदेवे. त्या होणाऱ्या पतीनं, त्या कंसाच्या होणाऱ्या मेवण्यानं हात धरला. मला वाटतं सज्जन माणसामध्ये कोणावर वार करण्याची जरी इच्छा नसली तरी निदान आपल्यावर वार होताना त्याचं मनगट धरण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. हे सुद्धा शास्त्रातून शिकायला मिळतं. आणि म्हणून हात तो धरिला वसुदेवे, जिथल्या तिथं धरला मायबाप होत. कंसालाही वाटलं, अरे बापरे, वसुदेव इतका बलवान आहे की माझा हात तिथून पुढे जाऊ शकला नाही. सज्जनाची सुद्धा एक वेगळी ताकद असते. आणि मग वसुदेवानं शांततेनं सांगितले, बा कंस महाराज, काही असलं तरी तुमच्या घरात हे मंगल कार्य आहे. तुमची बहीण आहे, पाहुणे रावळे जमलेले आहे, सनई चौघडा वाजतोय, मंगलवाद्य वाजतायत, आणि अशा वेळेला हिंसाचार. मायबाप हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे घडतंय आज आपण पहा, तुम्ही मीडियामध्ये बातम्या जर पाहिल्या, लग्नामध्ये मारामाऱ्या याचं प्रमाण खूप वाढलं आहे. रस्त्यावरच्या मारामाऱ्या, गाडी चालवता चालवता याचा धक्का त्याला लागला, त्यानं याला कट मारला, यानं त्याला खुन्नस दिली. त्याचं कारण काय? आपल्याकडे कायदा कडक नाही आहे. ही माणसं एकदा फोडून काढली ना चांगली, तर हे कधीच पुन्हा असले चुकीचे धंदे करणार नाहीत. मला तळमळ वाटते एक वारकरी म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, आणि निदान मला बोलण्याची संधी आहे या कीर्तनातून म्हणून मी ते मनातलं बोलत राहतो. तुम्हालाही तळमळ असते, तुमच्यातल्या अनेक सज्जन स्त्री पुरुषांनाही तळमळ असते. का असं व्हावं? मला दुबईत राहणाऱ्या एका तरुण मुलानं सांगितलं की महाराज, तिथे बलात्कार कधी झाला असं कानावर येत नाही, चोरी झाली, दरोडा पडला असं कानावर येत नाही. मला विशेष वाटलं, कोणी टोळकं गेलं आणि कोणाला मारलं असं कधी होत नाही. मला विशेष वाटलं हे सगळं. मला असं वाटलं, दुबईमध्ये सत्ययुग चालू आहे का आणि आपल्या भारतामध्ये कलियुग चालू आहे का? हा काही कालावधीचा फरक आहे का? दुबई तर एक तोच सामान्य देश आहे जसा आपला देश आहे. तिथेही तोच काळ आहे, इथे तोच काळ आहे. मग तिथे लोक इतके शिस्तीत वागतायत, गुन्हा करायला घाबरतायत. आपल्याकडे मात्र म्हणजे देवापुढे जाऊन नारळ फोडावं तसे पेपर फुटतायत. पण कोणाला त्याचं काही वाटत नाही. त्या लेकरांचं काय होईल? त्या कष्ट करून शिकवणारे जे आईबाप आहेत ते त्या मुलांचे, त्यांना काय वाटत असेल? माणसं सहज स्टेटमेंट देतात, सहज बोलतात, कारण मोठ्या माणसांना कशाचाच फरक पडत नाही. विठाला विठाला म्हणजे दुबईमध्ये होऊ शकतं ते भारतात का होत नाही? भारतात ही शिस्त का येत नाही? कारण इथे कायद्याचा धाक नाही. कायदे आहेत, कायदे नव्यानं करण्याची गरज नाही आहे, फक्त त्यातल्या पळवाटा बंद केल्या पाहिजे, पहिली गोष्ट कायद्यातल्या. आणि दुसरी गोष्ट त्याची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे, जलद गतीनं योग्य तो. आता लहान 4 वर्षाची बालिका हो, तिच्यावर अत्याचार होतो, मायबाप हो, काय डोकं धरून सुन्न वाटतंय माणसाला, काय परिस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं ज्या महाराष्ट्रात, हा संतांचा महाराष्ट्र, हा पांडुरंगाचा महाराष्ट्र,
छत्रपती शिवरायांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, हा अनेक सती साध्वी पतिव्रता संतांचा महाराष्ट्र म्हणायचा का? आणि मग आम्ही त्या महाराष्ट्राला योग्य दिशेनं नेऊ शकतोय का न शकतोय याचा विचार केला गेला पाहिजे. विठाला विठाला चला, मुद्दा इतकाच आहे की वसुदेवाने मात्र मनगट धरलं आणि सांगितलं हे करणं बरोबर नाही. आणि मग सांगितलं होणारं बाळ तुम्हाला आणून देऊ. काही अन्याय नव्हता केलेला, पण तरी कारागृहात जावं लागलं. म्हणून जेलमध्ये गेलेली सगळीच माणसं गुन्हेगार नसतात. कधी कधी त्यांना गुन्हेगार ठरवण्यातही आलेलं असतं. हा सुद्धा एक बोध आहे. कारण वसुदेव देवकीच जेलमध्ये होते आणि कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना, अनेक सत्याग्रहींना, जे टिळकांच्या मार्गाने गेले, सावरकरांच्या मार्गाने गेले ते क्रांतिकारी, जे गांधीजींच्या मार्गाने, विनोबांच्या मार्गाने गेले ते सत्याग्रही, पण शेवटी सगळेजण देशासाठी लढत होते. आणि या सर्वांनी अनेक प्रकारे कधी कधी जेलमध्ये हाल अपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या. मला असं वाटतं तुमच्याही आमच्याही जीवनामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये काही परीक्षा काही चांगलं घडण्यासाठी येतात. नैराश्य येऊ देऊ नये, नकारात्मक त्याचा विचार करू नये, सकारात्मक राहावं की नाही यातून काही चांगलं घडणार असेल. आणि बघा तुम्ही, अनेक माणसं आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर म्हणत असतात त्यावेळी जर आम्हाला गरिबी पाहायला मिळाली नसती तर आज आम्ही या सन्मार्गावर नसतो. म्हणजे कधी कधी ती परिस्थिती आपल्यासाठी देणगीच होती, वरदानच होती असं नंतर बोललं जातं. पहा, विठाला विठाला आजच्या पिढीमध्ये दुःख सोसण्याची क्षमता कमी झालेली आहे. नकार सोसण्याची क्षमता नाही, अपमान पचवण्याची क्षमता नाही, तोटा पचवण्याची क्षमता नाही, दुःखाला सामोरं जाण्याची क्षमता नाही, संघर्ष करण्याची क्षमता नाही. असं वाटतंय काहीतरी जादू घडावी, सगळं मिळावं. जसा मेसेज सेंड होतो तसं सुख सेंड करता यावं. तंत्रज्ञान फक्त मेसेज सेंड करू शकतं, परंतु सुख मात्र कमवावंच लागतं. कमवावं लागतं म्हणतो मी. जसं ज्ञान कमवावं लागतं तसं पुण्य आणि सुखसुद्धा, आईवडिलाची सेवा, गोरगरिबांची सेवा, देव देश आणि धर्माची सेवा, या सेवेतूनच पुण्य कमवावं लागेल, सुख कमवावं लागेल. त्याला आयतं सुख मिळणार कुठून? विठाला विठाला नव्या पिढीमध्ये अनेक बंधू भगिनी चांगले आहे, पण अनेकांना असं वाटतं. म्हणून ह्या अधूनमधून भोंदूंचा जो जन्म होतो तो या कारणाने होतो. कारण हे म्हणतात इन्स्टंट मिळालं पाहिजे, तात्काळ मिळालं पाहिजे, रेडीमेड मिळालं पाहिजे. मग ते भोंदू यांची मानसिकता ओळखतात. ते म्हणतात ओम फट स्वाहा. काय म्हणतात भोंदू? फट. आणि मग हे म्हणतात वा वा काय बाबा आहे, झटपट सगळं, वा वा. हा फट म्हणले ना आमचा ट्यूमर गेला. काही खोट्या गोष्टी सांगतात. कसला ट्यूमर गेला? बाबा जेलमध्ये गेला, ट्यूमर नाही गेला. विठाला विठाला या माऊलींच्या महाराष्ट्रात हे घडावं हे खरं म्हणजे मोठं कठीणच आहे. आमच्या कोणत्याही पूज्य संतांनी कधी या पद्धतीच्या वल्गना केल्या नाही. त्यांनी समाजाच्या वैचारिक उन्नतीवर भर दिला की समाज हा विचारानं समृद्ध झाला पाहिजे, संस्कारानं समृद्ध झाला पाहिजे, तो भावनेनं समृद्ध झाला पाहिजे, भक्तीनं समृद्ध झाला पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज का हो ही कीर्तन करता गावोगावी जाऊन, का एवढा अट्टहास करता? महाराज म्हणतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार
करायचं का या प्रबोधनाचा अट्टहास करायचा? समाजामध्ये सुख वाढावं, भक्ती वाढावी, भाव वाढावा, धर्म वाढावा, धार्मिकता वाढावी, कुलाचार वाढावा, सदाचार वाढावा, समाधान वाढावं. आणि म्हणून हे मिशन आहे, ध्यानात ठेवा. हे वारकरी संप्रदायाची सेवा हे मिशन आहे. आणि याच्यामध्ये काही अंधश्रद्धा नाही. याच्यामध्ये आपणच आपल्या सद्भावना विकसित करून त्या समाधानापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया. म्हणून जी प्रक्रिया अशा पद्धतीनं आम्हाला आमचं भावविश्व समृद्ध करते, भजनानं, ध्यानानं, चिंतनानं, सेवेनं, तो पंथ किंवा ती उपासना खरी श्रेष्ठ असते. आणि म्हणून या ठिकाणी वसुदेव देवकीनं काही गुन्हा केलेला नव्हता, पण परीक्षा जीवनामध्ये द्याव्या लागतात. नव्या पिढीनं हा बोध घेतला पाहिजे. मला काही घाई नाही आहे, मी शेवटी कीर्तन बरोबर वेळेत थांबवणार आहे, 5 मिनटं बाकी आहे. पण जी कथा सांगायची त्या कथेतून जो बोध द्यायचा तो सविस्तर, पुढचं सगळं संक्षिप्त सांगू.